सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता माधव दारू पिऊन आलेला असतो. पण माधवची इमेज शिवनासमोर अजिबात कमी होऊ नये किंवा खराब होऊ नये यासाठी संपूर्ण आळ राघव आता स्वतःवरती घ्यायला सज्ज होतो. तो नाटकाला सुरुवात करतो. दारू प्यायल्याचं नाटक अगदी तो उत्तमरित्या पार पाडत असतो. तो म्हणत असतो, ए रिक्षा आय लव्ह यू. आणि हे आहे माझं घर. माझं पहिलं प्रेम हे माझं घर आहे आणि मग माझं दुसरं प्रेम म्हणजे माझी रिक्षा. तेव्हा इथे शिवनाथ त्याच्याकडे बघत असतो. तेव्हा त्याच्याकडे पद्मासुद्धा बघत असते. पद्मा म्हणत असते की दारू तर ह्यो माधव प्यायलाय, मग हा राघव असं का करतोय? राघव पण दारू प्यायला की काय? त्यानंतर सगळेजण राघवकडे आश्चर्याने बघत असतात. राघव म्हणत असतो, आप्पा अजून झोपलात नाही तुम्ही? झोपायचं ना. माफ करा आप्पा, मी ना थोडीशी दारू प्यायलोय. ते काय झालं आप्पा? जुने मित्र भेटले आणि मग ते मित्र भेटल्यानंतर आपण लिटिल घेऊया असं मला म्हणाले. मी नकोच म्हणत होतो, पण ते काही ऐकले नाही म्हणून मला लिटिल घ्यावं लागलं. तेव्हा इथे आता लगेच राघव म्हणतो, आप्पा जास्त दारू नाही प्यायलोय मी, फक्त चार थेंब प्यायलोय मी, फक्त 4 थेंब, जास्त दारू नाही प्यायलो. तेव्हा शिवनाथला राग येतो आणि चिडलेला शिवनाथ राघवच्या जोरदार थोबाडीत देतो. प्रेक्षकांनो, आता इथे 2 घरांची दुश्मनी. पण जो काही राडा व्हायचा असेल ना, तो बरोबर आता रस्त्यावरतीच होत असतो. म्हणजे आता राघव जर दारू प्यायलाय तर तो घरामध्ये जाऊ शकतो किंवा शिवनाथ त्याला घरामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि मग प्रश्न विचारू शकतो. पण नाही, पद्माला इथे शिवनाथच्या प्रत्येक हारवरती का सेलिब्रेशन करायचं असतं, म्हणून प्रत्येक तमाशा हा बरोबर रस्त्यावरतीच होत असतो, 2 घरांच्या बरोबर मध्येच. त्यानंतर इथे आता शिवनाथने जोरात थोबाडी दिलेली असते. शिवनाथ म्हणतो, लाज नाही वाटत तुला या घरामध्ये दारू पिऊन यायला? बरं, दारू पिऊन आलास तर आलास आणि माझ्यासमोर उभा राहून तमाशा करतोयस, बोलतोयस. तेव्हा इथे उमासुद्धा राघवची कॉलर पकडते. उमा म्हणते, राघव अरे काय केलंस तू? या घरामध्ये दारू पिऊन आलास, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? राघव, मला तुझ्याकडून अजिबात अपेक्षा नव्हती की तू दारू पिऊन येशील, अजिबात मला या गोष्टीची अपेक्षा नव्हती. तेव्हा लगेच इथे शिवनाथ काय म्हणतो, उमा अहो तुम्हाला ही अपेक्षा नव्हती, मला तर या मुलाकडून कसलीच अपेक्षा नाही आहे, कसलीच. मला या मुलावरती अजिबात विश्वास नाही आहे की हा काहीतरी चांगलं करू शकेल, आईवडिलांचं नाव चांगलं मोठं करू शकेल. मला अजिबात या गोष्टीची याच्याकडून अपेक्षा नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे उमानेसुद्धा राघवच्या थोबाडीत दिलेली असते. राघवला शिवनाथसुद्धा मारतो आणि उमासुद्धा मारते, पण या गोष्टीचं त्याला अजिबात दुःख होत नाही, कारण इथे माधव तर मार खात नाही, माधवची तर इमेज बिघडत नाही. त्यानंतर इथे मामा इथे माधवला रिक्षातून उतरतात आणि आता घरामध्ये घेऊन जातात. तेव्हा मात्र शिवनाथने राघवला मारल्यानंतर रागानेच तो घरामध्ये निघून गेलेला असतो. पण इथे आता आपल्या भावाची इमेज राखता राघवची इमेज शिवनाथच्या नजरेमध्ये पूर्णपणे अगदी वाईट झालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर म्हणत असतो, ताई एक गोष्ट मला कळत नाही आहे, दारू तर माधव प्यायला होता ना? अगं मग या राघवने मार कशासाठी खाल्ला? म्हणजे इथे राघव तर दारू प्यायला नव्हताच. तेव्हा पद्मा म्हणत असते, अरे भास्कर तुला कळत नाही आहे का? अरे आंबे तोडले माधवने, पण तोंड मात्र आंबट झालं या राघवचं. म्हणजे दारू प्यायलाय माधव, पण त्याला ओरडा बसू नये म्हणून या राघवने आपल्या वडिलांचा मार खाल्ला. आपल्या भावाची इमेज टिकवण्यासाठी राघवने बलिदान दिला. ते नाही का म्हणतात सिनेमामध्ये, नाही का असतं, म्हणजे भावासाठी दुसरा भाऊ काय पण करू शकतो, बंधुप्रेम. तसंच इथे राघवने आपलं बंधुप्रेम दाखवलं आणि माधवला शिवनाथच्या मारापासून, त्याच्या ओरड्यापासून वाचवलं. तेव्हा भास्कर म्हणतो, मग तायडे आता काय करायचं? तेव्हा पद्मा म्हणते, काय करायचं म्हणजे सेलिब्रेशन करायचं. जा रुद्रप्रताप, जाऊन आता फटाके आणा,
फटाके वाजवा. त्या शिवनाथच्या प्रत्येक हारवरती मी सेलिब्रेशन करणार आहे. म्हणजे आजसुद्धा मार राघवने का होईना, पण शिवनाथच्या एका मुलाने मार खाल्ला म्हणजे शिवनाथ अजून एक पाऊल माझ्यासमोर झुकला. त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे. तेव्हा रुद्र आता जातो आणि आता तो तिथून बार फटाके घरामधून घेऊन येणार असतो. त्यानंतर इथे आता खूपच जास्त उमा रडत असते. ती म्हणत असते, मला माझ्या राघवकडून ही अपेक्षा नव्हती. खरं तर या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. मीच त्याला प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं. मीच त्याचे खूप जास्त लाड केले. त्यामुळेच तो असा वागला. शिवनाथ म्हणतो, करा करा अजून लाड करा. शेंडेफळ शेंडेफळ म्हणत अजून त्याच्या चुका पाठीशी घाला. मी किती वेळा सांगितलं तुम्हाला उमा, त्याचे एवढे लाड करू नका. तो चुकीचा वागत असेल तर त्याचे कान पिळा. मी तुम्हाला सांगितलं ना, पण तुम्ही माझं ऐकायला तयारच नाही. राघव किती गुणी आहे हे मला सांगत राहिलात तुम्ही, पण बघितलं त्याने आता काय केलं. बघितलं ना. तेवढ्यातच तिथे बार फटाके वाजायला लागतात. आणि तेव्हा इथे आता अन्विता फोनवरती बोलत असते. ती म्हणते, आता काय झालं, या वेळेला बार फटाके कोण वाजवते. ती म्हणते, रोशू फोन ठेव, मी तुझ्याशी नंतर बोलते. तेव्हा इथे बार फटाके वाजल्यानंतर राघव खूपच जास्त रागाने त्या लोकांकडे बघत असतो. रुद्र, त्याचबरोबर पद्मा आणि भास्कर या तिघांकडे रागाने बघत असतो. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, बघितलं तुम्ही, या पद्माला तर संधीच हवी असते आपल्यावरती हसायला. आता मी इथे माझ्या मुलाला मारलं, आपल्या घरामध्ये भांडण झालं, तिने लगेच सेलिब्रेशनला सुरुवात केली. तिने बार फटाके वाजवायला सुरुवात केली. पण हा मुलगा आहे ना, प्रत्येक वेळेला तिच्यासमोर मला मान खाली घालायला लावणार आहे. प्रत्येक वेळेला माझी इज्जत जाणार आहे या मुलामुळे. त्यानंतर इथे आजी असू दे, छाया असू दे, अन्विता असू दे, सगळेजण एकत्र येतात आणि म्हणतात, आता काय झालं, आता का फटाके वाजवत आहेत. तेव्हा छायाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. शिवनाथचा मुलगा दारू प्यायला म्हणून आम्ही सेलिब्रेशन करतोय, हे शब्द आता छायाने ऐकलेले असतात. ती म्हणते, अगं अन्विता, काही नाही, तो शिवनाथ आहे ना, त्याचा मुलगा का दारू प्यायला म्हणून आता तुझी आती फटाके वाजवते आणि सेलिब्रेशन करते. काय बाई बोलायचं, या लोकांना कशात आनंद मिळेल काही सांगता येत नाही. हे ऐकून आता माईंना वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर इथे शिवनाथ म्हणत असतो, बघितलं, तुमची बहीण छोट्या छोट्या गोष्टींवरती सुद्धा मोठं सेलिब्रेशन करते, मला इथे मान खाली घालून जगता यावं म्हणून. अरे देवा खंडेराया, अरे प्रत्येक वेळेला या पद्माला का संधी भेटते माझ्यावरती हसायची. कधीतरी ती संधी मलासुद्धा मिळू दे. तुझ्या या मुलालासुद्धा संधी मिळू दे त्या पद्मावरती हसण्याची. तेव्हा इथे भास्कर म्हणत असतो की चला, काय रे बाबा, तो माधव दारू प्यायला होता ना, मग तू का रे फुकटचा मार खाल्लास, कशासाठी हे बंधुप्रेम उफाळून आलं. तेव्हा राघव म्हणत असतो, ओ दूरचे मामा, तुम्ही कितीही जंगी सेलिब्रेशन करा, कळलं ना, फटाके वाजवा, पण या फटाक्याची एकसुद्धा ठिणगी आहे ना आमच्या रस्त्यात आली नाही पाहिजे. आत्ताच सांगतो, आमच्याकडे आली नाही पाहिजे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा बार फटाके वाजवण्याचे, आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचे, वाद घालण्याचे, पण कधीच हा राघव आहे ना, ती गोष्ट तुमच्या मनासारखी होऊ देणार नाही. हा राघव कधीच त्याच्या कुटुंबामध्ये दरार पडू देणार नाही. तेव्हा भास्कर म्हणतो, काय रे, तुझ्या बापाने शिवनाथने तुला मार दिला, तो कमी पडला का, म्हणून माझ्या हातचा मार खायचा आहे. तेव्हा राघव म्हणतो, ओ दूरचे मामा, शब्द सांभाळून वापरायचे. आमच्या आप्पांनी आम्हाला असे संस्कार दिलेत की वय मर्यादा बघून बोलायचं, म्हणून तुमच्या वयेचा मान ठेवतोय, कळलं ना. नाहीतर या फटाक्यांचा जेवढा आवाज आहे ना, त्याला माझी एक कानाखाली पडली ना तुमच्या, तर त्या फटाक्यांना त्यांची लायकी कळेल इतका जोरात आवाज होईल. त्यामुळे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा रुद्रला राग येतो. रुद्र म्हणतो, काय रे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाबांना बोलायची, तोंड सांभाळून बोलायचं. तेव्हा राघव खूप चिडलेला असतो, त्याला जोरात धक्का देतो आणि मागे करतो आणि म्हणतो, जास्त समोर येऊन बोलायचं काम नाही, चल हो मागं. तेव्हा पद्मा म्हणते, जाऊ दे रे रुद्र, आता आधीच त्याने खूप मार खाल्लाय, चिडलाय तो भरपूर, अजून चिडलेल्या माणसाला किती चिडवायचं, चल आता जाऊया आपण. तेव्हा राघवला त्या लोकांचा खूप राग आलेला असतो. तेव्हा बंटी मामा येतो आणि म्हणतो, राघव चल चल घरामध्ये चल,
आणि राघवला तो घरामध्ये घेऊन येतो. त्यानंतर इथे उमा येते आणि म्हणत असते, काय रे बंटी, तू सोबत होतास ना राघवच्या? मग राघव दारू पित होता, त्याला तुला थांबवता आलं नाही का? का त्याला तू दारू पिऊ दिलंस? अरे अडवायचं ना त्याला. तेव्हा इथे बंटी आता गप्पच बसतो. तेव्हा उमा म्हणत असते, हे काय, इथे एवढा दारूचा वास काय येतोय? बंटी, दारूचा वास काय येतोय? तेव्हा इथे माधव झोपलेला असतो. तेव्हा इथे उमा जाते आणि माधवच्या जवळ जाऊन वास घेते. तेव्हा तिला खूप जास्त वास येतो. ती म्हणते, हे काय, माधव झोपलाय, माधवच्या इथून इतका दारूचा वास काय येतोय? काय रे बंटी, काय विचारते मी, माधवच्या इथून दारूचा वास काय येतोय? तेव्हा इथे बंटी म्हणत असतो की तायडे, अगं काय सांगू तुला, दारू माधव प्यायलाय, राघव नाही. राघव दारू प्यायलेलाच नाही आहे, माधव दारू प्यायलाय. माधवची इमेज भाऊजींसमोर चांगली राहावी, ती टिकून राहावी, चांगल्या इमेजला डाग लागू नये, यासाठी राघवने स्वतः नाटक केलं दारू प्यायचं आणि मग माधवला वाचवलं. तेव्हा उमा म्हणते, म्हणजे राघव दारू प्यायलेला नाही आहे, मग त्याच्या अंगाला दारूचा वास कसा काय आला? तेव्हा बंटी म्हणतो, अगं राघवने माधवला थांबवलं, तेव्हा त्याच्या अंगावरती दारू उलटली होती, पण तो दारू प्यायलेला नाहीच आहे, दारू माधव प्यायलेला आहे. त्याने आपल्या भावाला वाचवलं आणि स्वतः मात्र मार खाल्ला. तेव्हा इथे उमा म्हणते, अरे देवा, मी माझ्या राघवला मारलं. तेव्हा इथे उमा रागाच्या भरात माधववरती हात उगारते, कारण त्याच्या चुकीची शिक्षा राघवला मिळालेली असते. तेव्हा ती म्हणते, माधव उठ, उठ माधव उठ, तुझी हिंमत कशी झाली दारू पिऊन यायची, माधव उठ, असं आता इथे उमा म्हणत असते आणि रागाने त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आता बंटी मामा म्हणत असतात, तायडे, अगं जाऊ दे, त्याला आता झोपू दे. राघव बिचारा, त्याने आपल्याला भावाला वाचवण्यासाठी स्वतः मार खाल्ला. खरं तर या सगळ्यामध्ये त्याची काही चूक नव्हती. राघवने जीव वाचवला आपल्या माधवचा. दारू पिऊन रस्त्यामध्ये चालत होता, तिथून तो रिक्षामधून घेऊन आला आणि इथे दाजींना बघितल्यानंतर त्याची इमेज ढासलू नये म्हणून त्याने सगळा आळ स्वतःवरती घेतला. तुम्ही दोघेजणं घरामध्ये आल्यानंतर मी माधवला माझ्याबरोबर रूममध्ये घेऊन आलो, त्यामुळे तुम्हाला काहीसुद्धा कळलं नाही. तोपर्यंत तुम्ही दोघेजणं निघून गेला होतात. तेव्हा उमा आता तिला खूपच जास्त पश्चाताप होतो. ती म्हणते, अरे देवा, या राघवला काय करू मी? प्रत्येक वेळेला तो दुसऱ्यांना वाचवायला जातो आणि स्वतःवरती खूप मोठा आळ घेतो. माझं चुकलं, मी माझ्या राघवला समजून घ्यायला हवं होतं, मी त्याच्यावरती हात उगारायला नको होता. तेव्हा इथे राघव बाहेर आता उभा राहून रडत असतो. त्याला वाईट वाटत असतं की त्याने मार खाल्लेला असतो. त्याला मार तर त्याने खाल्लेलाच असतो, पण त्याला एका गोष्टीचं वाईट वाटत असतं की चुकी नसतानासुद्धा आपल्या भावंडांसाठी तो स्वतः आळ घेतो स्वतःवरती, पण आपल्या आईवडिलांच्या नजरेमध्ये तो पडतच असतो. तेव्हा इथे उमा येते आणि म्हणते, राघव. तेव्हा राघव पुन्हा नाटकाला सुरुवात करतो. तो म्हणतो, आई आई, अगं तू, मी थोडी थोडी प्यायलो आई, लिटिल प्यायलो, जास्त नाही प्यायलो मी. तेव्हा उमा म्हणते, देऊ का आता एक कानाखाली तुझ्या, बास कर हे नाटक. मला मामाने सगळं काही सांगितलं आहे. माधव दारू प्यायले ना, मग तू आळ स्वतःवरती का घेतलंस? का तू नाटक केलंस दारू प्यायचं? तेव्हा इथे आता राघव याला ती लगेच मिठी मारून रडत असते. ती म्हणते, राघव, तुझ्या आईला माफ कर बाळा, माफ कर, मला खरंच माहिती नव्हतं, मला माफ कर बाळा, मला जर माहिती असतं तर मी तुझ्यावरती कधीच हात उगारला नसता. तुझ्या आईला माफ करशील ना? पण तू पण वेड्या, अरे मला तरी सांगायचं ना, अप्पांना नाही पण मला तरी बोलायचं. तो म्हणतो, आई अगं बोलायला तिथे वेळ तरी होता का? माधव दादासाठी हे सगळं केलं गं. ती म्हणते, नाही, मी आत्ताच्या आत्ता तुझ्या बाबांना सांगणार आहे की दारू तू नाही माधव प्यायला होता. मी आत्ताच्या आत्ता जाऊन सांगते तुझ्या आप्पांना. राघव म्हणतो, नको आई, असं करू नको. अगं माधवदादांवरती खूप विश्वास आहे आपल्या आप्पांचा आणि माधवदादा आप्पांसाठी किती आणि काय काय करतो तू बघितलंस ना. आप्पांसमोर माधवदादाची इमेज आहे ना डागळायला नको असं मला वाटतं. त्यामुळे आप्पांना काही सांगू नको. माधवदादा टेन्शनमध्ये होता आणि खरं तर बघायला गेलं ना हे सगळं माझ्यामुळेच झालं. आप्पांना मी वचन दिलं की प्रेमात कुणी लग्न करणार नाही म्हणून, आणि माझ्यामुळे त्यांना पण वचन द्यावं लागलं आणि माधवदादाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि त्यामुळेच तो दारू प्यायला. तेव्हा इथे उमा म्हणते, अच्छा, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीवरून तो दारू पिणार आणि मार मात्र तू खाणार का?
तेव्हा इथे आता राघव म्हणतो, आई जाऊ दे, तू नको बरं आप्पांना काही सांगू. तेव्हा इथे उमा म्हणत असते, माझं राघव, माझं शेंडेफळ किती समजूतदार झालंय रे, किती आणि काय काय करणार आहेस आपल्या भावंडांसाठी. पण अशा वागण्याने तू तुझ्या आप्पांच्या नजरेत पडशील, त्याचं काय. तो म्हणतो, मी हे सगळं माझ्या भावंडांसाठीच करतोय ना. तेव्हा इथे बंटीला आता आजीने फोन केलेला असतो. तेव्हा माई म्हणतात, बंटी तिथे काय चाललंय रे. तेव्हा बंटी म्हणतो की काळजी करू नको माई, इथे सगळं काही ठीक आहे, मी तुला नंतर फोन करून सांगेनच, आता मी फोन ठेवतो. त्यानंतर इथे उमा आपल्या राघवचे लाड करत असते, त्याच्यावर जीव लावत असते, कारण तो खरंच गुणी बाळ आहे. त्यानंतर इथे माधव झोपून आता उठतो, त्याचं डोकं खूप दुखत असतं. राघव आणि मामा दोघे पण त्याच्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा इथे आता माधव म्हणतो, आई आई ग, डोकं काय एवढं दुखतंय. तेव्हा राघव म्हणतो, अरे बाबा, डोकं नाही दुखत आहे रे तुझं, याला हँगओव्हर म्हणतात, हँगओव्हर. काल रात्री खूपच दारू प्यायला होतास ना, त्याचं हँगओव्हर झाले तुला आता. तेव्हा तो म्हणतो, काय रे, दारू कुणी पाजली तुला, तू तर दारू पित नाहीस ना, मग कुणी दारू पाजली तुला, नक्की काय झालं होतं. तेव्हा इथे माधव म्हणत असतो, अरे मामा, काल रात्रीचं मला काही आठवत नाही आहे, डोक्याचा भुगा झाला आहे निसता, खरंच मला काही आठवत नाही आहे. तेव्हा इथे शिवनाथ म्हणत असतो, माधवा, अरे माधवा, अरे बाबा नाश्ता करायला ये. तेव्हा माधव म्हणतो, आप्पांनी बोलावलं आता, आज मला खूप उशीर झाला आहे, आप्पा रागवतील, नियम मोडायला नको, चल बाबा. तेव्हा इथे तसाच माधव उठून आलेला असतो. तो म्हणतो, आप्पा माफ करा, मला आज थोडा उठायला उशीरच झाला. तेव्हा शिवनाथ म्हणतो, नाही ठीक आहे, जागरण झालं ना काल तुझं, दुसरी माणसं चुका करणार, दारू पिणार आणि तू त्यांना शोधायला जाणार, मग जागरण झाल्यानंतर झोपणारच ना तू, काही हरकत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, माझं डोकं खूपच जास्त जड झाले, मी जरा फ्रेश होऊन आलोच. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, नाही ठीक आहे ना, जाऊन जरा आराम कर आणि नंतर तयार होऊन तू ऑफिसला ये. तेव्हा इथे लगेच वेदा म्हणते, काय रे दादा, दारू तर हा प्यायला होता ना, मग तुझं डोकं काय एवढं जड झालं, तुला काय इतकं जागरण झालं. तेव्हा इथे लगेच शिवनाथ म्हणतो की वेदा बाळा, कसं असतं ना, नुसतंच इथे दारू पिऊन डोकं जड होत नाही, जागरण झाल्यानंतरसुद्धा डोकं जड होऊ शकतं. जसं काही माणसं दारू पितात तरीसुद्धा त्यांना काहीच होत नाही, सकाळी उठून टकाटक तयार असतात, तर काही माणसांना जागरण जरी झालं ना तरी त्यांचं डोकं वगैरे दुखतं. तेव्हा इथे श्रीला आणि त्याचबरोबर राघवला वाईट तर वाटत असतं, पण आता आप्पांसमोर बोलणार कोण. तेव्हा इथे उमा म्हणत असते, अहो राघव आहे ना. तेव्हा इथे शिवनाथ म्हणतो, हे बघा, मला आता काहीच बोलायचं नाही आणि तुमचं काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे राघव आपल्या आईकडे बघतो, तिला खुणावतो आणि म्हणतो, जाऊ दे, काहीही बोलू नकोस, झालं गेलं सगळं विसरून जा. तो आपल्या आईकडे बघून आता तिला खुणावतो. बिचारा राघव आपल्या भावांसाठी मारसुद्धा खातोय. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे आता प्रियंका म्हणत असते की याच्यामध्ये माझ्याबरोबर लग्न करण्याची हिंमत नव्हती, आप्पांबरोबर बोलायची हिंमत नव्हती, मग प्रेम कशाला केलं याने, का माझ्या प्रेमात पडला. तेव्हा इथे राघव म्हणतो, ओ ताई, हिंमत आहे हा त्याच्यामध्ये, उद्याच आम्ही येतोय तुमच्याकडे स्थळ घेऊन, कळलं का तुम्हाला, हे वचन देतो मी तुम्हाला. तेव्हा प्रियंका म्हणते, खरंच तुम्ही स्थळ घेऊन येणार आमच्या घरी. तो म्हणतो, हां येणार ना. तेव्हा इथे श्री म्हणतो, अरे बाबा, पुन्हा वचन दिलंस, अरे कशाला, ते वचन आपल्याला पूर्ण करता येणार आहे का. राघव म्हणतो, येणार पूर्ण करता, उद्याच्या उद्या आपण यांच्या घरी स्थळ घेऊन जाणार आहोत. त्यानंतर बंटी रागवलेला असतो. बंटी मामा म्हणतो, काय रे माधव, तुला जर दारू झेपत नाही तर प्यायला कशाला प्यायलास तू दारू. तेव्हा वेदा ऐकते आणि म्हणते, काय म्हणजे दारू माधवदादा प्यायला होता आणि राघवदादाने मार खाल्ला. नाही, आता मी जाऊन आत्ताच्या आत्ता आप्पांना सगळं सांगणार की दारू माधवदादा प्यायला होता म्हणून. तेव्हा माधव म्हणतो, अगं वेदा, गप्प बस ना, जोरात कशाला बोलतेस एवढं. तेव्हा इथे वेदा आता आपल्या आप्पांना जाऊन सांगणार असते की दारू राघवदादा नाही, माधवदादा प्यायला होता. तर शिवनाथ राघवला म्हणत असतो, हे बघ राघव, हवं तर मी तुला एक शब्द काही बोलणार नाही, एकाही शब्दाने मी तुला दुखावणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू असं काहीच करायचं नाही ज्याच्यामुळे तुझ्या आईला वाईट वाटेल, तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल, असं यापुढे तू काहीही करणार नाही आहेस. मी तुला विनंती करतो बाबा,
एक बाप तुला विनंती करतोय की यापुढे तू तुझ्या आईला दुखवायचं नाही, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये, असं शिवनाथने राघवला सांगितलेलं असतं.